नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। उच्चभ्रू वस्तीत झालेली घरफोडी अवघ्या 24 तासात उघडकीस आणून आंतरराज्यातील 3 रेकॉर्डवरील सराईत आरोपितांची टोळी जेरबंद करून 57,66,210 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने सदर पथकास पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून 75,000 रुपयांचे बक्षीस मंजूर। सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 6/8/2024 पहाटेच्या सुमारास राका कॉलनी येथील नौका रेसिडेन्सी नाशिक येथील नौका रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटचे घराचे कडी कोंडा तोडून दरवाजा उचकाटून घरातील बेडरूम मध्ये असलेले सोन्याचे वेगवेगळे दागिने, रोख रुपये वगैरे असे घरफोडी चोरी करून चोरून नेले होते। त्यावरून फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समांतर तपास दरम्यान पोलीस हवालदार विशाल काटे यांना त्यांच्या गुप्त बातमीवरून माहिती मिळाली की सदर घरफोडी चोरीचा गुन्हा हा गौरव सिंग टाक, दीपक जाधव, अमन सिंग टाक यांनी केला असून ते सध्या भीमवाडी गंजवाड नाशिक या ठिकाणी मोटरसायकल क्रमांक MH15 GG 0251 यावर फिरत असल्याची बातमी मिळाली। सदरची बातमीवरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिकच्या पथकाने भीमवाडी गंजवाड नाशिक येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे मोटरसायकल क्रमांक MH15 GG 0251 हिचे वरील गोरख सिंग गागा सिंग टाक वय वर्ष 35, दीपक तुकाराम जाधव वय वर्ष 33, अमन सिंग पंजाब सिंग टाक वय वर्ष 30 सर्व राहणार भीमवाडी गंजवाड नाशिक यांना पकडून त्यांनी दिलेल्या कबुलीवरून वरील गुन्हा उघडकीस आला असून गुन्ह्यातील गेला माल 56,31,210 रुपये किमतीचे 866.340 ग्रॅम वजनाची सोन्याचे वेगवेगळे दागिने व लगड हस्तगत करण्यात आले। त्याबाबतचा सविस्तर पंचनामा करण्यात आला। सदर नमूद आरोपितांच्या ताब्यातून 3 मोबाईल फोन व यामाहा FZ मोटरसायकल 866.340 ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने व सोन्याचा लगड असा एकूण 57,66,210 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आला। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। 2 दिवसापूर्वी एक घरफोडी झालेली होती। 57 लाखाची ती घरफोडी होती आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचंच लक्ष, कारण मीडियामधून आणि समाजाच्या सर्व स्तरामधून अनेक फोन आम्हाला आलेले होते की हे काय झालं, कसं झालं आणि डिटेक्शनचं काय। तर मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की आपल्या नाशिक पोलीसचे DCP क्राईम श्री प्रशांत बच्छाव यांच्या लीडरशिप आणि मार्गदर्शनाखाली आणि ACP क्राईम संदीप मिटके यांनी सुपरवाइज केलेले आणि युनिट 1 PI श्री मधुकर कड यांच्या टीमनी अतिशय उत्कृष्ट कारवाई केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे हा रिकवर झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये 57 लाख रुपयाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता। ही एक HBT होती, म्हणजे हाऊस ब्रेकिंग थेफ्ट, ज्याला आपण घरफोडी म्हणतो। तर ती घरफोडी होती आणि घरफोडीमध्ये दागिने आणि साधारण 2 लाख रुपयाचे अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते। याच्यामध्ये आपण जे सोन्या चांदीचे आणि डायमंडचे दागिने होते ते पूर्ण रिकवर केलेले आहेत। फक्त जे डॉलर्स आहेत ते त्यांनी कुठेतरी नाल्यामध्ये किंवा कुठेतरी फेकून दिले, त्यांना डॉलर्स काय ते समजलं नाही। आणि त्याच्यामध्ये खूप मेहनत घेऊन आमचे युनिट 1 ची जी टीम आहे, युनिट 1 आपल्याकडे मॅक्झिमम आपल्याकडचे रॉबरीज, डेकॉर्टीज, मर्डर्स ह्या सगळ्यामध्ये युनिट 1च्या टीमनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी आत्तापर्यंत नेहमीच बजावलेली आहे। आणि त्याच्यामध्ये मी विशेष नाव घेऊ इच्छितो पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी ही टीम लीड केलेली होती आणि दिवस रात्र म्हणजे कंटिन्युअस यांचं काम चालू होतं। यांचे सकाळी फोन यायचे, दुपारी, रात्री, कधी हे झोपले 2 दिवस मला माहिती नाही। पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार विशाल काटे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, पोलीस अंमलदार अप्पा पानवड आणि पोलीस अंमलदार राम बर्डे हे मागे जे सगळे आमचे सुपर हिरो उभे आहेत, यांच्या अथक मेहनतीने आणि यांची जी काही गोपनीय यंत्रणा आहे त्यांची आणि त्यांच्या युनिट 1चे इन्चार्ज PI मधुकर कड यांची, त्याचबरोबर
तांत्रिक विश्लेषणामध्ये त्यांनी जो काही म्हणजे पूर्ण शहरातले जे काही डाटा आहे आपला बिग डाटा, तर तो ॲनालाइज करणं असेल आणि त्याच्यावरून ते सर्व ॲनालिसिस करून रिझल्टपर्यंत पोचणं असेल, तर ह्या सर्व मंडळींनी हे केलेलं आहे. मी या ठिकाणी आपल्याला माहिती द्यायला आणि प्रेससाठी पण आलेलो आहे, पण या सर्व टीमचं कौतुक करायला आलेलो आहे, कारण आमच्या क्राईम ब्रांचची टीम आणि विशेष करून युनिट 1 आणि हे सर्व मंडळी जे आहेत ते वेळोवेळी ज्यावेळी काही क्रायसिस असेल किंवा एखादा हाय प्रोफाईल किंवा मीडियामध्ये ज्याचा फ्रॅश झालेला आहे, अशा प्रकारचा एखादा इन्सिडेंट झाला, मग तो लॉ अँड ऑर्डर इन्सिडेंट असेल किंवा एखादा क्राईम असेल, की हे सर्व क्राईम ब्रांचची मंडळी, पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच असा कुठलाही फरक न करता अतिशय तत्परतेने आणि अतिशय आत्तापर्यंत त्यांनी जे रिझल्ट दिलेले आहेत, मी त्यांचं सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो. अतिशय सराईत गुन्हेगार ह्याला पकडणं आणि फार कठीण काम आहे, कारण हे लोक खूप प्रोफेशनली हे सर्व गोष्टी करतात, मोबाईल पण न घेता. आणि आमच्या टीमनी खूप ही हाऊस ब्रेकिंग तर त्यांनी डिटेक्ट केलेली आणि आरोपी अटक केलेले आहेत, पण हा विशेष करून हा जो आरोपी आहे याला अटक केल्याबद्दल सुद्धा या सर्व जणांचे अभिनंदन.